की त्यांनी ज्ञानेश्वरी सारखा सुंदर ग्रंथ लिहून ठेवला, पण त्याच्यामध्ये पहिल्या ओळीचा संदर्भ सहजासहजी लागणार, आधीच्या 10 ओव्या वाचायच्या, नंतरच्या 10 ओव्या वाचायच्या. मग ज्ञानोबांना खरं काय म्हणायचं हे कळत. हा, म्हणून मी आधीच्या सगळ्या ओव्या वाचून घेतल्या, कोणत्या आधीच्या श्लोकाच्या आणि नंतरच्या श्लोकाच्या पण ओव्या वाचून घेतल्या. याच्यामध्ये स्पष्ट ज्ञानोबराय म्हणतात, भगवान परमात्मा आधी काय म्हणतो ते आपण ऐकू. भगवान परमात्मा म्हणतो, जीवाने सर्वप्रथम जो विश्वव्यापक भगवान परमात्मा आहे त्याला शोधणं गरजेचं आहे, आणि त्याला शोधल्याच्या नंतर जो पुरुष, जो जीव त्याला शोधतो तो संसारात पुन्हा येत नाही. आणि ज्या पुरुषाला पासून ह्या सगळ्या गोष्टीची उत्पत्ती आहे त्याला त्या जीवाने शरण जाणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी 3 गोष्टी निर्माण होतात. म्हणजे भगवान परमात्मा तिघांच्या संदर्भाने या ठिकाणी भाष्य करतात, भगवान श्रीकृष्ण परमात्मा, आणि त्याची टीका ज्ञानोबराय खाली करतात. पहिलं म्हणजे जीवाने कोणाचा शोध घेतला पाहिजे, जे परमपद ब्रह्म आहे त्याचा शोध घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट काय, जे त्याचा शोध घेतात त्यांना संसारामध्ये पुन्हा जन्माला यावं लागत नाही. पण ज्यांनी शोध घेतल्याच्या नंतर उरलेली क्रिया काय आहे, ज्याच्यामुळे सगळी संसार चालू आहे, किंवा ज्याच्यामुळे हा पुरुषोत्तम योगी, ज्याच्यामुळे हा वृक्ष वाढलेला आहे, त्याची शरणागती त्याने जीवाने करणं गरजेचं आहे. जी पहिली प्रक्रिया काय, की त्या विश्वव्यापक भगवान परमात्म्याला जाणणं. थोडक्यात सांगू का, आपली आधीची जी चर्चा चालली होती ना, ती चर्चा कोणाला ओळखायला सांगितलं, की जो विश्वव्यापक भगवान परमात्मा आहे त्याला आधी शोधावं लागेल. हा जो श्लोक आहे, ततः पदम तत्परिमार्गित, त्याचा अर्थ सांगितला काय, त्या परमपद रूपी परमेश्वराला उत्तम प्रकारे शोधले पाहिजे. मग आता या ठिकाणी तो परम परमात्मा म्हणजे कोण, ब्रह्म वेगळं, ईश्वर वेगळा, है की नाही. आता तुम्ही सर्व जाणकार माणसं आहात, तुम्हाला काही मी भाष्य करायची काही गरज नाही त्याविषयी. जीव वेगळा, सगळं काही वेगळं, पण ज्याच्या सत्तेने सगळं काही चाललेलं आहे. ज्ञानोबराय म्हणतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, या जगाशी चालिता, किंवा झाडाची हे पान हाले ज्याच्या सत्ते तो, किंवा हे आत बाहेर म्या कोण दिले, जग निखिल माझेची ओतिले. म्हणजे कोण, आत हरी बाहेर हरी, आणि हरीने घर कोंडिले. असा जो विश्वव्यापक परमात्मा आहे त्याला आधी जाणून घेणं गरजेचं आहे, आणि त्याला जाणल्याच्या नंतर, त्याला शोधल्याच्या नंतर, इथं शब्द वापरलाय शोधणं गरजेचं आहे. आता शोधणं ह्या शब्दाचा अर्थ असा होतो की तो कुठेतरी लपलेला आहे. लपलेला याचा अर्थ असा होतो तो आपल्याला दिसत नाही, पण ज्या अर्थी शोधायला सांगितलं त्या अर्थी तो दिसण्याच्या योग्यतेचा आहे. पहिला शब्द असा येतो की आपल्याला त्याला शोधायचंय, आणि कोणाला शोधायचंय, जो व्यापक आहे. आता व्यापक जो विश्वव्यापक परमात्मा आहे त्याला विशिष्ट स्वरूपाचा आकार आहे का, रूप आहे का, रंग आहे का, नाही. म्हणजे तो नाम रूप संबंध आकार क्रिया भेद याच्या पलीकडे आहे. आपण म्हणतो ना, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, आणि निर्गुण निराकार तो चिरगुण आहे, किंवा उपाधी वेगळा निर्विकार जो परमात्मा आहे त्याच्या संदर्भाने या ठिकाणी भाष्य केलेलं आहे. मग असा जो परमात्मा आहे तो तर आपल्याला या चर्मचक्षुने दिसू शकत नाही का. हे जी शरीर आहे हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, आणि तो पंचमहाभूताच्या पलीकडचा विषय, तो जो आहे तो अपरोक्ष ज्ञानाची अनुभूती आहे, तो आपल्याला परोक्ष स्थितीमध्ये प्राप्त होऊ शकत नाही, होऊच शकत नाही. म्हणजे आपण प्रयत्न जरी केला याने तरी होऊ शकत नाही. मग जर आपल्याला त्याची अनुभूती जर करायची असेल तर आपल्याला त्याच्यासारखं व्हावं लागेल. त्याला जर शोधायचं असेल तर आपल्याला त्याच्यासारखं होऊन त्याला शोधावं लागेल. आता म्हणजे जर एखादा मुलगा जर लपंडावमध्ये खेळता खेळता जर झाडाखाली जर लपला, किंवा कुठेही घरामध्ये जाऊन लपला, आपण जर त्या मुलासारखे असू तर आपण त्याला शोधू शकतो, आणि आपण जर त्या मुलासारखे जर नसूत तर आपण त्याला शोधू शकणार. मुलगा कशाने बनलेला आहे, पंचमहाभूताने बनलेला आहे, चैतन्याचा आविर्भाव. आपल्यामध्ये जर त्या सगळ्या गोष्टी असतील जे त्याच्यामध्ये, तरच आपण त्याला शोधू शकतो, अन्यथा आपण शोधू शकत नाही. म्हणजे आपण
आपण वेगळ्या स्थितीमध्ये आणि तो वेगळ्या स्थितीमध्ये, अशा स्थितीमध्ये आपण ताळमेळच बसवू शकत नाही. पण आता इथं शब्द वापरलाय की त्या भगवान परमात्म्याला आपल्याला काय करायचंय, शोधायचंय. आता शोधायचं म्हणल्यावर आपल्याला शोधायचं नाही सांगितलं, त्याला शोधायला सांगितलं. आता त्याला शोधायचं सांगितलं म्हणल्यावर आपल्याला त्याच्यासारखं व्हावं लागेल. त्याच्यासारखं व्हावं लागेल म्हणजे काय व्हावं लागेल, आपल्याला आकाररहित व्हावं लागेल, आपल्याला रूपरहित व्हावं लागेल, आपल्याला संगरहित व्हावं लागेल, आपल्याला उपाधी वेगळं व्हावं लागेल, आपल्याला वासनारहित व्हावं लागेल, आपल्याला निर्विकार व्हावं लागेल. शक्य आहे का हे? तुमचं काय म्हणणं आहे? ही ओवी तुम्ही सांगितली ना, काय म्हणणं आहे तुमचं? आपल्याला तसं होता येईल का? खूप गहन विषय आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे साधा विषय नाही. आपल्याला तसं होता येईल का? हो, होता येईल. काय? हो, होता येईल. कधी? जाणल्याच्या नंतर. पण आता इथं विषय, इथं शोधायचंय कोणाला? देवाला शोधायचंय. मग देवाला शोधण्यासाठी जर त्याच्यासारखं जर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी होण्याची जी प्रक्रिया आहे ती आधी समजून घ्यावं लागेल. त्याच्यासारखं होण्याची प्रक्रिया पहा. मी तुम्हाला 2 उदाहरणं देतो की ते नाही का त्याला शोधायला गेले आणि त्याच्यासारखे झाले. 2 उदाहरणं. एक म्हणजे तुकाराम महाराज, देव पहावयासी गेलो आणि तेथे म्हणजे त्याच्यासारखे झाले. दुसरं ज्ञानोबराया, 11व्या खणावरी मंदिर उभविले तेथे म्या देखिले अरूप एक. काय पाहिलं त्यांनी? म्हणजे त्याला शोधण्यासाठी त्याच्या मंदिरात गेले. 11व्या खणावर जे मंदिर उभं आहे ना त्या मंदिरामध्ये गेले. 11व्या खणावरचं मंदिर म्हणजे कोणतं? हे शरीर रूपी मंदिर. पंचज्ञानेंद्रिय पंचकर्म इंद्रिय 11वं. हा, ह्या मंदिरामध्ये प्रवेश केला ज्ञानोबरायांनी. 11व्या खणावरी मंदिर उभविले आणि तेथे म्या देखिले अरूप एक. काय पाहिलं? अरूप म्हणजे काय? ज्याला रूपच नाही अशी गोष्ट पाहिली. आता ज्याला रूपच नाही त्याला जर पाहायचं असेल तर त्याच्यासारखं व्हावं लागेल की नाही? आणि ज्ञानोबराय पुढे म्हणतात, न बोले त्यासी बोलावया गेले आणि मीही न बोलती झाले गे माये. म्हणजे मी पण कसे झाले? त्याच्यासारखे झाले. त्याच्यासारखा झालो ज्ञानोबराय म्हणतात. मग आता त्याला जर शोधायचं असलं तर सगळ्यात पहिली अट ही आहे, त्याच्यासारखं व्हावं लागेल. आता त्याच्यासारखं व्हायचं म्हणजे निर्विकार व्हायचंय, उपाधी रहित व्हायचंय. तर मग कसं होणार? आपण शब्दशः जाऊ, शब्दाने जाऊ. उपाधी रहित व्हायचं असल्यावर काय करावं लागतं? कोण सांगेल इथं मला? उपाधी रहित व्हायचं असेल, उपाधी जर घालवायची असेल तर काय करावं लागेल? कोण सांगेल? मी लेकरू आहे बरं का तुमचं. हा, आपले मी लांबून आलोय म्हणून तुम्ही माझी बडबड ऐकायला मला चांगलं माहिती. सांगा, उपाधी जर घालवायची असेल तर काय करावं लागेल? काय करावं लागेल? सांगा 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 सांगा. एकच आहे फक्त. काय? आत्मसाक्षात्कार. आत्मसाक्षात्कार झाली या सहज समाधी आणि तुका म्हणे उपाधी गेली त्याची. कोणाची? ज्याला आत्मसाक्षात्कार झाला त्याची. आणि तुमची ही जी ओवी आहे ना, ही ओवी सुद्धा तेच सांगते. काय? की जर त्याला शोधायचं असेल, मग इदम तेसे वाळले जे मी पणे विन डहारले ते रूप पाहिजे आपले. पाहिजे म्हणजे पाहिजे, एखादी वस्तू पाहिजे आपल्याला. तसं पाहिजे शब्द नाहीये. पाहिजे म्हणजे पाहिजे. पाहिजे ते रूप पाहिजे आपुले आपणची. काय करावं लागेल आपल्याला? आपल्याला आपलं रूप पाहावं लागेल. याला आत्मसाक्षात्कार म्हणतात. आणि ते रूप पाहिल्याशिवाय त्याला शोधता येणार नाही. हा, मग आत्मसाक्षात्कार जर व्हायचा असेल तर आता काय करावं लागेल? हा शब्द तर माहिती आहे तुम्हाला. आत्मसाक्षात्कार घ्यायचा असेल तर, म्हणजे स्वतःला जर बघायचं असेल तर काय करावं लागेल? कुठं प्रवेश करावा लागेल? जिथं आपण आहोत तिथं प्रवेश करावा लागेल. आता तुम्ही इथं बसलेले आहेत, आहे की नाही? मग तुम्ही या घरामध्ये नेमकी कुठं बसलेले आहेत मला सांगता का? कुठं? सांगा ना, कुठं बसलेले आहेत? त्या ठिकाणी आहेत, आहे की नाही? मग त्या ठिकाणी त्या शरीरामध्ये नेमकी तुम्ही कुठे आहात मला सांगू शकता का? कुठे? आतमध्ये, शरीराच्या
आतमध्ये. मग शरीराच्या आतमध्ये जाण्याची क्रिया माहिती आहे का तुम्हाला कशी असते? ती क्रिया संतांच्या सद्गुरूच्या सानिध्यात समजून घ्यावी लागते. आता मी तिची वाच्यता करू शकतो सहज, हा, पण ती क्रिया करावीच लागते, केल्याशिवाय पाहता येत. आपल्याला जर आपल्या घरातली जर एखादी वस्तू जर शोधायची असेल, मला सुई पाहिजे. काय पाहिजे? सुई पाहिजे. आणि मला तुमच्या घराचा काहीच संपर्क नाही, संबंधच नाही. मी तुमच्या घरात घुसून सुई शोधू शकतो का? सापडणारच नाही. पण ज्याचं घर आहे तो शोधू शकतो की नाही? बस, माझा दृष्टांत संपला. आपल्याला जर स्वरूपाची जर ओळख करून घ्यायची असेल तर दुसऱ्याच्या घरात घुसून जमत, आपल्या घरात शिरावं लागतं. आपलं घर म्हणजे कोणतं? हे. घ्या रे आत्मसुख उघडा ज्ञानदृष्टी, किंवा आत करा मात कृपा करील पंढरीनाथ, किंवा आपुलिया जीवे शिवासी पहावे. तेव्हा स्वस्वरूपाचं दर्शन होतं. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला आपण कुठे आहेत माहितीत ना? आपण कुठे आहे? हे शरीरामध्ये आहेत का शरीराच्या बाहेर आहेत? शरीराच्या आतमध्ये आहोत ना आपण. मग आपण जर शरीराच्या आतमध्ये आहोत तर जर आपल्याला जर स्वतःला बघायचं असेल तर शरीराच्या आत जावं लागेल का बाहेर जावं लागेल? मग आत जाण्यासाठी कोणते पाय लागतील? हे पाय जातात का आतमध्ये? आपले सगळे इंद्रिय बहिर्मुखी आहेत. हे बाहेर चालतात, हे बाहेरचं पाहतात, हे बाहेरचं ऐकतात, हे सुद्धा शब्द बाहेर फेकतं. आत जाणार कोण आहे? गपरे, उत्तर कशाला फोडतो तो इतक्या लवकर? प्रश्नपत्रिका पडायची नसती. आत जाणार कोण आहे? मन सुद्धा आत राहत नाही. आत जाणार कोण आहे? कोण जातं बाबा? कोण जात? बरं झालं तो पत्रिका फोडली पण त्यांना ऐकून नाही आलं. ऐकलं ना? कोण जातं आतमध्ये? आपल्या शरीरामध्ये प्रवेश करणारा कोण आहे? सांग. श्वास आहे. कोण आहे? एकमेव अशी गोष्ट आहे जी आपल्या शरीराच्या आत प्रवेश करते. कोण? श्वास. आणि त्या श्वासाच्या बळावर त्याला शोधायचं असतं. बघा तुम्हाला प्रमाण सांगतो. वासुदेव करीतो फेरा, वाड्या आत बाहेर द्वारा, आणि तुम्ही काहीतरी दान पुण्य करा, जा बन द्यात जातो माघारा गाय. बरोबर आहे की नाही? आणि त्या श्वासाच्या बळावर एक बोल सुस्पष्ट बोलावा. कशाच्या बळावर? त्या श्वासाच्या बळावर. आणि त्याच्यानंतर ब्रह्मानंदाची अनुभूती आहे, त्याच्यानंतर आत्मसाक्षात्काराची अनुभूती आहे, त्याच्याशिवाय नाही. मग आपण जर आतमध्ये आहोत तर आपल्याला आतमध्ये पाठवण्यासाठी काहीतरी साधन लागेल. ते साधन म्हणजे श्वास आहे. आणि श्वासाच्या बळावर नाही का आपण आतमध्ये शरीरामध्ये प्रवेश करू. मी फक्त तुम्हाला शब्दांनी सांगायलोय, पण ही क्रिया करण्याची, बरं का? श्वासाच्या बळावर आत प्रवेश करावा लागतो. आणि नुसतं आतमध्ये जाऊन, आता मला घरामध्ये इथं प्रवेश करायचा आतमध्ये, तर मी शरीररूपी साधन स्वीकारलं आणि इथं प्रवेश केला. पण आतमध्ये जो आहे त्याला जर मला भेटायचं असेल तर त्याचं मला नाव माहित पाहिजे की नाही? मग मी डायरेक्ट घरात घुसू शकत? मग मी कुठपर्यंत जाऊ शकतो? दरवाजापर्यंत जाऊ शकतो. कुठपर्यंत? याला दरवाजा म्हणतात. काय आहे? हा दरवाजा आहे, इथपर्यंत म्हणू शकतो. फक्त आपण दरवाजापर्यंत उभं राहू शकतो. पण घरातल्याला जर बोलवायचं असेल तर घरातल्याचं नाव माहीत, आणि नाव माहीत असेल तर मग ह्या दरवाज्यातून श्वासाच्या बळावर आतमध्ये त्याला आवाज द्यावा लागतो. कोणाला? घरातल्या माणसाला. आणि त्याला आवाज दिला की मग तो नाही का आतून ओकार देत असतो. काय देत असतो? आतून होकार. हो हो, आलो आलो, थांबा थांबा. कधी? आपण आवाज दिल्याच्या नंतर. मग आवाज देण्याची क्रिया करून घेणं गरजेचं आहे. आत प्रवेश कसा करायचा ही क्रिया करून घेणं गरजेचं आहे. आणि आतून आवाज ऐकल्याच्या नंतर आतमध्ये प्रवेश कसा करायचा ही क्रिया समजून घेणं गरजेचं आहे. आणि एकदा का मग आतमध्ये प्रवेश करता आला, मग आतमध्ये आता आपल्याकडे भरपूर वायू आहेत. प्राण आपणाची होता भेटी. आता प्राण आपण कुठे? आपण वायू कुठे निघतो? गुदद्वारापासून वर निघतो, मूलाधार चक्रापासून वर. प्राणवायू कुठून जातो आतमध्ये? नासिकाग्रातून आतमध्ये जातो. आणि याची भेट कुठे होती? इथं होती, अनाहत चक्राच्या ठिकाणी. ह्या दोघांची भेट झाली की मग आतमध्ये नाही का त्याचा आतमध्ये चाळा सुरू होतो. आणि आतमध्ये चाळा सुरू झाला की मग त्याचं दर्शन होतं. त्याच्याशिवाय होत
आता ह्या क्रिया बोलून उपयोग नाही, ह्या क्रिया करण्याचा विषय. मी तुम्हाला म्हणलं ना, मी सगळं सांगायला तयार आहे, पण हे सांगून उपयोग नाही, ह्या क्रिया करण्याच्या गोष्टी आहे. तुम्ही जी ओवी सांगितली की जे मीपणे विन डहारले ते रूप पाहिजे आपुले आपणची. मीपणे विन डहारले म्हणजे काय? ज्या ठिकाणी मीत्वाचा लवलेशही नाहीये. मीपणे विन म्हणजे ज्या ठिकाणी अहंता नाहीये, अहंकार रहित जे आपलं स्वरूप आहे त्या ठिकाणी जर पोहोचायचं असेल, याचा मराठी अर्थ असा दिलाय, मग ही अमुक वस्तू अशा प्रकारचा भास जिथे शिल्लक राहत नाही. असा प्रकारचा भास म्हणजे कसा? अहंतेचा भास. जिथं अहंतेचा लोप झालेला असतो तिथं असं जे आत्मस्वरूप आहे ते पहावे. थोडक्यात आत्मसाक्षात्कार करून घ्या. आणि आत्मसाक्षात्कार करून घेतल्याच्या नंतर त्याला शोधण्याची क्रिया आहे, त्याच्याशिवाय नाही. त्याच आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान होत असतं. आधी ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान नाही बरं का. आधी कोणाचं ज्ञान? आत्मस्वरूपाचं. आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्याच्या नंतर ब्रह्मस्वरूपाच्या ज्ञानाचा विषय, त्याच्याशिवाय नाही. म्हणजे जर ब्रह्माचं परब्रह्म तत्वाचं जर स्वरूप जाणायचं असेल तर आधी आत्म्याचं स्वरूप जाणून घेणं गरजेचं आहे. आणि आत्म्याचं स्वरूप ज्याने जाणलं त्याला ब्रह्मस्वरूप जाणणं कठीण काहीच कठीण नाही. पहा, मी तुम्हाला एक दृष्टांत देतो, माझा आवडीचा दृष्टांत आहे, आणि त्या दृष्टांताने तुम्हाला लगेच कळेल सगळं काही, एकदम उलगडा होईल सगळा. आईस्क्रीम गारीगार बनवणारा असतो आणि तो गारीगार बनवतो. कसा बनवतो? असा बर्फाचा गोळा ठेवतो, खर 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 फिरवतो, बर्फाचा किस खाली पडतो, मग असेल त्या आकाराचं भांड घेतो, त्या भांड्यामध्ये टाकतो, काडी खोसतो, बाहेर काढतो, फिरवतो, असेल त्या आकाराचा रंग त्याच्यावर टाकतो आणि बाजारामध्ये गोळा म्हणून विकतो. बरोबर? आईस्क्रीमचा गोळा म्हणून विकतो. असं आईस्क्रीम बनवणाऱ्यांनी हजारो लाखो करोडो अब्जावधी अनगिनत स्वरूपाचे गोळे बनवले, असेल त्या आकाराचे, असेल त्या रंगाचे बनवले. माझा प्रश्न असा आहे की हजारो लाखो करोडो अब्जावधी अनगिनत गोळ्यामध्ये नेमकी कोणतं तत्व आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर किती गोळे खावे लागतील सांगा? बरोबर, किती गोळे खावे लागतील दादा? एकच गोळा खावा लागेल. माझा दुसरा प्रश्न आहे, आपल्या हातातला गोळा खाणं सोपं का दुसऱ्याच्या हातातला गोळा खाणं सोपं? आपल्या हातातला. दुसऱ्याच्या हातातला गोळा खाता येत, फक्त पाहता येतो, खाता येत. आपल्या हातातला गोळा खाल्ला. आता मग ज्याच्या हातात तो गोळा आहे त्याने तो गोळा खायला सुरुवात केली, आणि गोळा खायला सुरुवात केल्याच्या नंतर त्यांनी त्या गोळ्याचा आनंद घ्यायला सुरुवात केली, आणि घेता 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 त्याला कळलं काय? या गोळ्यामध्ये फक्त पाणीच पाणी आहे. आता कोणाच्या गोळ्यामध्ये पाणी आहे? त्याच्या हातातल्या गोळ्यामध्ये पाणी आहे. मग आता मला सांगा, याच्या हातातल्या गोळ्यामध्ये काय असेल? त्यांच्या हातातल्या गोळ्यामध्ये, अमेरिकेमध्ये जो माणूस उभा आहे त्याच्या हातातल्या गोळ्यामध्ये, हे हजारो लाखो करोडो अब्जावधी जे गोळे आहेत त्याच्यामध्ये सगळे खाऊन बघितले का तुम्ही? कसं काय कळालं तुम्हाला? आपला खाल्ल्याच्या नंतर कळालं. दृष्टांत संपला. विश्वव्यापक भगवान परमात्म्याने हजारो लाखो करोडो अब्जावधी अनगिनत स्वरूपाचे जीव बनवले, असेल त्या आकाराचे, कोणी आडवे, कोणी उभे, कोणी 2 पायाचे, कोणी 4 पायाचे, कोणी सरपटणारे, कोणी उडणारे, असेल त्या आकाराचे, असेल त्या रंगाचे, काळे, लाल, हिरवे, पिवळे, निळे, गोरे, असेल त्या रंगाचे बनवले. आता ह्या सगळ्यांमध्ये कोणतं तत्व लपलेलं आहे हे जर जाणून घ्यायचं असेल, किती जीवांचा शोध घ्यावा लागेल? फक्त एका. दुसऱ्याचा शोध घ्यावा लागेल का स्वतःचा शोध घ्यावा लागेल? बस. ज्याने स्वतःचा शोध घेतला आणि त्याला कळलं मी हे आहे, तर दुसरा पण काय, तिसरा पण काय, विश्वामध्ये काय, तोच तो भरून उरलेला आहे. पण कधी कळतं? आधी आपला शोध घेतल्याच्या नंतर. झालेली सेवा संतांच्या चरणावर समर्पित करू. हा असाच विषय, असाच विषय. आधी आपला शोध आणि नंतर मग भगवान परमात्मा. आधी आपल्याला आपलं स्वरूप पाहावं लागतं आणि नंतर आपलं स्वरूप पाहिलं की त्याचं स्वरूप कळणं अवघड काहीच अवघड नाही.
तो प्राप्त स्वरूपामध्ये तो आहेच आहे. पण आपल्याला फक्त आपण या या कुटीमध्ये अडकलोय म्हणून आपण संकुचित मर्यादित झालेलो, अल्पज्ञ झाल्याचं दिसतो आपल्याला, भासतं फक्त ते आपल्याला. पण आपण मात्र आहोत तेच. पण ते असू सुद्धा आपल्याला ते कळत नाही. का कळत नाही? उपाधी आडवी आली, आवरण आडवं आलंय, अज्ञान आडवं आलेलं आहे, म्हणून दुसरं काहीच नाही. ते बाजूला केलं की आपण जे आहोत ते आहोत. आम्ही थोड्या वेळापूर्वी दृष्टांत सांगितलं तिथे वाळव्याला. आता हे जमिनीमध्ये आपण बसलेलो आहे, ह्या जमिनीत पाणी आहे का दादा? आपण जिथे बसू त्या पाणी आहे का? मग पाहिल्यावर दिसतं का? म्हणजे नाही का? आहे. मग आहे, काय करावं लागेल? त्यातलं काचा, कवलं, दगड, खडक, मुरुम, माती, जेवढं काही आवरण आलेलं आहे ते बाजूला काढावं. ते बाजूला केलं, पाणी जशाच तसं कुठून आणावं लागलं का पाणी? लोक ओरडतात पाणी लागलं, पाणी कुठं लागत? ते हाईच आहे, मुळात आहे. फक्त तुम्ही काय केलं? आवरण बाजूला केलं. तसं आपलं स्वरूप आहे ते त्याच ठिकाणी, फक्त नाही का आवरण बाजूला केलं. आवरण बाजूला केलं की आपल्याला त्याचं दर्शन होतं. आणि जर आवरण बाजूला केलंच नाही तर जमिनीतलं पाणी दिसेल का? दिसू शकणार नाही. आवरण बाजूला करणं गरजेचं आहे. आता कीर्तनात बहुतेक हा दृष्टांत सांगितला गेला. हा, आणि ते पाणी पाहण्यासाठी कोणाला तरी बोलवावं, त्याला पानाडी म्हणतात. तसं यातलं स्वरूप पाहण्यासाठी कोणाला तरी बोलवावं लागतं, त्याला सद्गुरू म्हणतात. हा, सद्गुरू वाचुनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आद्यादे. किंवा सद्गुरू वाचुनी संसारी तारक, नसेची निष्ठ काढ. किंवा हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम. संताशिवाय ती गोष्ट होऊ शकत नाही. आता ज्यांचा ग्रंथ आपण आपल्या डोळ्यासमोर घेतलेला आहे, ज्ञानोबराया, ते सुद्धा म्हणतात काय? गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव दुजा, गुरुविन देव दुजा, पाहता नाही त्रैलोकी, पाहता नाही त्रैलोकी, गुरु हा प्रेमाचा गुरु, गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळेना. सद्गुरूची महती गातात. मजरदई सद्गुरू, जेने तारीला हा संसार गुरु. ज्ञानोबरायांची उभी. आणि म्हणून विशेषात त्या धरू विवेकावर. हा, मग सद्गुरू शिवाय जर महात्म्याला सुद्धा ज्ञान सांगणं होऊ शकत नाही, तर आपण तर सामान्य माणसं आहोत. आपल्याला जर ते ज्ञान करून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याच मार्गाने जावं लागेल. किती एकदम सुंदर उभी आहे की जोपर्यंत आपण त्याला पाहत नाही तोपर्यंत नाही का आपल्याला नाही का त्याला शोधता येणार नाही. त्याला जर शोधायचं असेल तर आपल्याला आधी क्रिया आपल्यापासून करावं लागेल. आधी मी कोण आहे हे समजून घ्यावं लागेल. मी कोण आहे हे कळलं की आपोआप तो कोण आहे हे कळतो. सद्गुरू आमच्या म्हणायचे की गुरु करावा बळकट, त्याचे धरावे मनगट, त्याला विचारावे प्रश्न दोन, मी कोण आणि देव कोण. बस, जो ह्या दोन प्रश्नाची उत्तर देतो किंवा दोन प्रश्नाची उत्तर काढून देऊ शकतो त्याला खऱ्या अर्थाने सद्गुरू म्हणायचं. बाजारात सांगणारे तर भरपूर आहेत. विश्लेषण करणारे, विवेचन करणारे, विवेचन करणारे, लोकांना ज्ञानाची गोळ्या पाजणारे लाख आहेत. अनुभव आले अंगा असे कमी आहेत, खूप कमी आहेत असे. आणि असाच अनुभव आपल्या जीवनामध्ये आपल्याला आलाच पाहिजे. आणि जर आला तर मग आपल्या या मनुष्य देहाचं सार्थकत्व. नाही तर आपण उपाधीमध्ये उपाध्या वाढवत राहतो, एक घालवायचं सोडून तिच्या पाठीमागे आणखीन लावून ठेवतो आणि आणखीन गुंतून बसतो. आपल्या कावणीतल्या काय कोणतं गाव? कावणेच ना. हा, कावणीतल्या बाबांच्या भाषेमध्ये आधी लोखंडाच्या पिंजरात होतो, नंतर सोन्याच्या पिंजरात जाऊन बसलो. अरे काही जरी झालं तर तू पिंजराच आहे ना, तू मुक्त थोडीच आहेस. अजून बांधून ठेवतात माणसं स्वतःला. मुक्त व्हायचं बाजूला राहतं आणि अजून गुंतत जातात. मोकळं व्हायचं, ह्याच जन्मामध्ये मोकळं व्हायचंय. आणि आता कानावर शब्द पडलेत ना, मग आताच जागं व्हायचे. नंतरचा विषय नाही, नंतर बघू, नंतर करू, नाही. आताच त्या संदर्भाने क्रिया सुरू झाल्या पाहिजे आपल्या. कारण की ही सुद्धा एक प्रकारची माया आहे. ही सुद्धा एक प्रकारची माया आहे. आता आम्ही ते वावरतो त्याच्यामध्ये, महाराष्ट्रावर कीर्तन करत फिरतो ना, आम्हाला माहित नाही ही सगळ्यात मोठी माया आहे. ही कधी तुम्हाला असा ताठाकरींना सांगता येत कधीच नाही सांग. कारण की
नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञाना पाठी आणि सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. म्हणून सावध व्हावं लागतं लय. आणि नामदेवांसारखा महात्मा ज्याच्या हाताने देवाने जेवण करावं, ज्याच्या सोबत देवाने हितगुज करावं, गप्पा गोष्टी कराव्या, खेळावं, त्या नामदेवांसारख्या महात्म्याला मुक्ताबाई म्हणते अखंड जयाला देवाचा शेजार आणि कारे अहंकार गेला नाही. नाही गुरुमंत्र नाही उपदेश आणि परमार्थासी दोष लावियला. कोण म्हणाले? कोणाला म्हणाले? ते आपल्यासारखे होते का? ते त्यांच्या सोबत देव बोलत होता, त्यांच्या हाताने देव जेवत होता, तरी 7-9 वर्षाची चिमुकली मुक्ताबाई त्यांना उपदेश करती की तुमच्यामध्ये अहंकार आलेला आहे. तुम्ही असाल चंदनाचं झाड, पण तुमच्या चंदनाच्या झाडाला सालपाणी विलखा घातलेला आहे. आम्हाला त्याचा काय उपयोग? तुमच्या टिमक्या तिकडं वाजवा. कोण म्हणाले? मुक्ताबाई म्हणाले. हा कशामुळं? कारण की या ठिकाणी ती गोष्ट चलत अहंकार रहित मी पणे विन. अहंकाराचा जिथं लोप झालेला आहे तोच स्वतःच्या स्वरूपाला पाहू शकतो, दुसरा कोणी बघू शकत नाही. मग त्यासाठी आधी अहंता आणि ममतेचा नाश करणं गरजेचं आहे. आणि तो नाश सद्गुरूच्या कृपेशिवाय होत नाही. हा सद्गुरूच्या कृपेशिवाय तो नाश होऊ शकत नाही. कारण की अहम ममतेच्या लवड सवडी माते न पवती रे बापुडी आणि म्हणून जन्म मरणाचे दुथडी डवळू ते ठेला. ज्याच्याकडे अहंता आणि ममता आहे तो भगवान परमात्म्याला कधीही प्राप्त करू शकत नाही, स्वतःच्या स्वरूपाला सुद्धा कधीही पाहू शकत नाही. का? कारण की त्यांनी आधी एक भ्रम धारण करून घेतलेला आहे की मी हे आहे, मी हे आहे, हे त्यांनी अशी मोठी समजूत घालून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे मी जे आहे त्याच्याकडे कळत नाही. जे मी आहे असं समजतोय त्याच्यामध्ये तो गुंतून गेला आणि गुंतून गेल्यामुळं जो ते आहे त्याचा विसर पडला. खऱ्या अर्थाने जो ते आहे त्याचा विसर पडला आणि जे नाहीये फक्त मी हे आहे अशी समजूत घालून अडकला महाराज. त्याला सहजासहजी कोणी बाहेर काढत नाही. पहा अजून एक दृष्टांत सांगतो, बोलता बोलता वाढलं म्हणून सांगतो. पेटंट दृष्टांत आहे आमचे, पण तात्विक आहेत. जगविख्यात असा असणारे ब्रेन सर्जन जगात फक्त 2च. त्यातला एक जण भारतामध्ये आपल्या सरवडे नावाचं गाव ना, सरवडे नावाच्या गावामध्ये किंवा आदमापूरला आले दर्शनासाठी देवाच्या, आणि येता येता ऍक्सिडेंट झाला गाडीचा. आणि गाडीचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे डोक्याला मार लागला आणि स्मृतिभ्रंश झाला. म्हणजे काय झालं? उसकी याददाश्त चली गई. आता त्याला काही आठवत, तो कोण होता हे त्याला आठवत नाही. परिणाम जशी एखाद्या नवजात बालकाची दशा असते तशी दशा होती. काहीच आठवत, शून्य संस्कार त्याच्यावर, काहीच आठवत नाही. पण काहीच आठवत नाही म्हणून भूक लागणं बंद होतं का? तहान लागणं बंद होतं का? झोप येणं बंद होतं का? लघवी संडास क्रिया बंद होतात का? नाही ना. आठवत नाही हा भाग वेगळा आहे, पण भूक लागण्याची क्रिया चालू आहे, तहान लागण्याची क्रिया चालू आहे. भूक लागली महाराजांना आणि मग समोर पाहिलं तर आदमापूर सारखं मोठं मंदिर आणि भक्तांना समोर नाही का भिकाऱ्यांना समोर काय वाटतात? अन्न वाटतात. त्यांनी ते पाहिलं आणि त्या ठिकाणी जाऊन बसले. कोणाच्या लाईनीमध्ये? भिकाऱ्याच्या लाईनमध्ये. आणि असा हात केला. कोणी हातामध्ये अन्न चपाती टाकली, समोसा टाकला, वडा टाकला, काय असेल ते खाल्लं, तृप्ती भेटली. आता रात्र झाली, झोपायची वेळ आली. झोपणार कुठं? काहीच माहीत नाही. शेवटी शेजारच्याला विचारलं. शेजारच्यानी काय केलं? तुला जागा नाही, तुला घर नाही, तुला माहित नाही कुठला आहे तू? नाही. मी एक काम कर, चल माझ्या सोबत. त्याच्या सोबत गेला. पाहता 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 उन्हाळा आला, खायला चांगलं भेटायचं, छत्र्या भेटायच्या, बसायला नाही का साधन भेटायचं, गाद्या भेटायच्या. पावसाळा आला की छत्र्या भेटायच्या, रेनकोट भेटायच्या, घोंगड्या भेटायच्या. आणखी ऋतू बदलला की वेगळ्या वस्तू भेटायच्या. सणवार आले की खायच्या वस्तू भेटायच्या, कपडे लत्ते भेटायचे. त्याचा भिकाऱ्याचा संसार हा उत्तम चालू झाला. कोणाचा? कोणाचा? डॉक्टराचा. बरं का, हे विसरू नका. हा डॉक्टर तो मूळ स्वरूप त्याचं डॉक्टर आहे. पण आता भिकार पण स्वीकारल्यावर खायच्या गोष्टी पूर्ण व्हायला लागल्या, राहायच्या गोष्टी पूर्ण व्हायला लागल्या,
सगळे भोगविलास पूर्ण व्हायला लागले. आता त्याला मी डॉक्टर याचं स्मरण होईल का? बरं, करायची इच्छा तरी होईल का? का होणार नाही? मी आधी कोणीतरी होतो हे ते जाणून आठवायची तरी इच्छा होईल का? का सगळ्या गोष्टीची पूर्तता व्हायला लागली ना, सगळ्या गोष्टीची पूर्तता व्हायला लागली. आणि त्याला आता विचारलं, भाऊ कोण आहे रे तू? काय म्हणतो? मी कोण आहे? भिकारी आहे. कोण आहे मी? भिकारी आहे. दुसऱ्याने कोणी विचारलं, भाऊ कोण आहे तू? मी भिकारी आहे. तिसऱ्याने विचारलं, तू कोण आहे रे? भिकारी आहे. हा दृष्टांत नीट समजून घ्या. हा भिकारी आहे. कालांतरानंतर 5-10 वर्ष गेले आणि त्याचा जो मित्र होता, जो तेवढ्याच ताकदीचा ब्रेन सर्जन होता, तो त्या एरियामध्ये दर्शनासाठी आला आणि गाडीतून उतरल्या पाहिला, अरे ह्याला तर कुठतरी, अरे हा तर आपला मित्र आहे. आणि तो त्याला जाऊन सांगतो, विचारतो, काय झालं, इथं काय करतो? मी भीक मागतो, हीच माझी क्रिया आहे. कशाची? भीक मागायची. अरे म्हणे तू भिकारी नाहीये, तू डॉक्टर आहे. कोण सांगायले? ज्याला ते माहित आहे तो सांगायला लागला की तू डॉक्टर आहे, तू भिकारी नाही. ते म्हणते, येडे झाले का मालक तुम्ही? अहो इतक्या दिवसापासून, इतक्या वर्षापासून मी इथं राहतोय, खातोय, पितोय, बसतोय, हे लोकांना कोणाला विचारा मी कोण आहे? भिकारी. तो ऐकायला तयार. अहो संत येतात, साधू येतात, महात्मे येतात, सांगतात, अरे तू देव आहे, तू आत्मा आहे, तू देव आहे, तू आत्मा आहे. पण हा काय म्हणतो? नाही नाही, मी शरीर आहे. नाही नाही, मी अमुक आहे. नाही नाही, मी तमुक आहे. नाव घेऊ सांगतात की नाही? पण त्याला दया आलेली असते संताला. तो म्हणतो, अरे राजा नाही रे, तू भिकारी नाहीये, तू माझ्यासोबत शिक्षण घेतलंय, तू माझ्यासारखाच आहे, मी जसा आहे ना तसाच तू आहे. माझ्याकडे जे ज्ञान आहे तेच ज्ञान तुझ्याकडे. ऐक. त्याला थोडस वाटतं की एवढ्या मोठ्या गाडीतून कोणीतरी उतरलंय, 5-10 माणसं याच्या मागे पुढे उभा आहेत, हा कोणीतरी मोठा आहे, जाणकार आहे, मग याच्या शब्दावर विश्वास ठेवायला हरकत नाही. मग तो विश्वास ठेवतो काय की हो मी डॉक्टर आहे. आता माझा प्रश्न असा आहे, त्याने फक्त संतांच्या किंवा त्या मोठ्या माणसाच्या डॉक्टरच्या शब्दावर विश्वास ठेवला की मी कोण आहे? डॉक्टर आहे. त्याला प्रिस्क्रिप्शन लिहिता येईल का? त्याला गोळ्या औषधं लिहिता येतील का? येईल. त्याने फक्त विश्वास ठेवला की मी डॉक्टर आहे. लिहिता येईल? ऑपरेशन करता येईल का? सध्याच्या साधकाची तीच गती आहे. त्यांनी फक्त संतांच्या वचनावर विश्वास ठेवला की आम्ही आत्मा आहोत, आम्ही देव आहोत. काय ठेवला? फक्त दर्शन झालं का? अनुभव घेतला का? फक्त विश्वास ठेवला. मी डॉक्टर आहे म्हणून विश्वास ठेवला. प्रिस्क्रिप्शन लिहिता येणार नाही, ऑपरेशन करता येणार नाही, ज्या ज्या क्रिया डॉक्टरच्या आहेत त्या क्रिया करता येणार. फक्त डॉक्टर आहे हे फक्त माहीत झालं. काय करावं लागलं आता? काय करावं लागलं? त्याने प्रश्न विचारला, मला तर माहित नव्हतं मी डॉक्टर आहे, पण तुम्ही म्हणताय मी डॉक्टर आहे, तर आता मला माझ्या पुन्हा डॉक्टर पदावर नेऊन बसवा. तुम्ही म्हणता ना मी डॉक्टर आहे. हात जोडले. मला माहित नव्हतं, पण तुम्ही मला माझ्या मूळ स्वरूपाची ओळख करून दिली. पण मला हे काहीच कळत नाही, काहीच माहित नाही, काय करावं लागेल? चिंता करू नको, मला माहिती आहे तू डॉक्टर आहे, चल माझ्यासोबत. ते डॉक्टर त्याला एकांतात नेतात. कुठं नेतात? एकांतात म्हणजे ऑपरेशन थिएटर मध्ये नेतात. त्याच्यावर विशिष्ट स्वरूपाची प्रक्रिया करतात आणि काही कालावधी त्याला त्याच्या स्वतःच्या निगराणीखाली ठेवतात. आणि हळूहळू काही ठराविक कालावधी गेला, महिने, 6 महिने, वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष गेले की आता मात्र त्याची थोडी थोडी स्मृती वापस यायला लागते. एकाएकी येते का? ज्याला माहिती आहे तो डॉक्टर आहे, ज्याला त्याला पुन्हा त्या पदावर नेण्याचा अधिकार आहे, तो त्याच्या संगतीमध्ये राहून तो अधिकार हळूहळू प्राप्त करायला लागतो. आणि ठराविक काळ गेला की याने त्याला स्वतःसारखं बनवलं की आता मात्र तो ऑपरेशन करायला मोकळा. आता त्याला जर म्हणलं तू भिकारी, तो ऐकल का? आता मात्र तो त्याच्या मूळ स्वरूपावर आला. आता मी कोण आहे? डॉक्टरच. आणि आता मला माझं मूळ स्वरूप कळालं, म्हणून मला माझं मूळ कार्य कळालं. मी डॉक्टर आहे ना, तर माझं कार्य काय आहे? पेशंटला तपासायचं, पेशंटला बरं करायचं.
इतके दिवस तो भिकारी होता, तेव्हा जर त्याला म्हणलं तू डॉक्टर आहे, तुला पेशंट तपासायचं हे तुझं कार्य आहे, विश्वास ठेवील का? विश्वासही ठेवू शकत नाही आणि कार्यही करू शकणार नाही. पण कार्य कर, स्वतःचं मूळ कार्य करण्यासाठी मूळ आपण कोण आहे हे आधी कळणं गरजेचं आहे. दृष्टांत संपला माझा. विश्वव्यापक भगवान परमात्म्यापासून आपल्या डोक्यावर परिणाम झाला आणि आपण त्याच्यापासून वेगळे झालो आणि आपण स्वतःला आपण कोण आहोत हे विसरलो. विसरल्याचा परिणाम आपण ज्यांच्या संगतीमध्ये राहिलो त्यांच्या संगतीत राहून आपण तेच समजायला लागलो स्वतःला. आणि आता कोणी एखादा महात्मा येऊन जरी म्हणला, अरे भाऊ तू आत्मा आहे, तू देव आहे, तू असं कर वागतो येण्यासारखं, तू हे जे दिसतं ते हे तू नाहीये, तो विश्वास ठेवायला तयार. तरी सुद्धा संत वारंवार काकुलतीने येऊन सांगायला लागले, तू का म्हणे तू हा स्वयं परब्रह्म. सांगितलं की नाही? सांगितलं. परंतु मूर्खनेने वर्म संत चरण, कळायला मार्ग नाही. पण तरी सुद्धा संत सांगतायत म्हणून विश्वासही ठेवला. पण तरी सुद्धा त्याची जी मूळ क्रिया आहे त्याला कळू शकत का? कारण की कोण आहे हे कळालंय, पण कोण आहे याची जाणीव झालेली नाही. खऱ्या अर्थाने त्या क्रिया तो करू शकत नाही. ज्याप्रमाणे डॉक्टरच्या संगतीमध्ये एकांतामध्ये गेले, त्याप्रमाणे संतांच्या सद्गुरूच्या संगतीमध्ये एकांतात जावं लागतं. एकांतात गेल्याच्या नंतर सद्गुरू त्याच्यावर विशिष्ट स्वरूपाची क्रिया करतात. त्याला ब्रह्मनामाचा उपदेश करतात, परमतत्वाचा उपदेश करतात, तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात आणि उपदेश करून त्याच्याकडून ठराविक कालावधी काही क्रिया करून घेतात. आणि त्या क्रिया झाल्याच्या नंतर तो बोंबा मारायला लागतो. काय? की मी देव आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी देव आहे, मी देव आहे, मी देव आहे. हे तू कधी ओरडायला लागतो? अहम ब्रह्मास्मी वृत्ती कधी जागृत होते? ज्यावेळेस मी ते आहे हे दाखवणारा कोणीतरी येतो तेव्हा. तत्त्वम आसी असं म्हणणारा जीवनात आल्यानंतर मग मी ते आहे हे कळतं, त्याच्याशिवाय कळत नाही. आणि तेव्हा मग साधूच्या कृपेने त्याला त्याचं मूळ पदाचं स्मरण झालं की आता त्याने देहाचे काम करावेत का? आता त्यांनी भीक मागावी का पुन्हा डॉक्टरांनी? आता मूळ स्वरूप कळालं की नाही? मग आता डॉक्टरांनी भीक मागणं योग्य आहे का? नाही. मग आता जीवाला आपलं मूळ स्वरूप कळालं की नाही, आपण कोण आहोत, मग त्याने आता पुन्हा देहाच्या नादाला लागणं गरजेचं आहे का? देहाच्या क्रिया करणं गरजेचं आहे का? थोडक्यात देहामध्ये गुंतणं गरजेचं नाही. क्रिया मात्र खाणं पिणं उठणं बसणं जे भिकारच्या चालूच नाही याच्या, पण दिसायला सगळ्या क्रिया त्याच्यासारख्याच चालू आहेत. पण आता हा आतमध्ये मी डॉक्टर आहे असं म्हणतो आणि काही दिवसापूर्वी मी भिकारी असं म्हणतो. क्रिया त्याच आहे, पण आता इथं जाणून क्रिया चालल्यात आणि आधी फक्त चालायच्या म्हणून क्रिया चालल्या होत्या. मग तसं मी कोण आहे हे कळाल्याच्या नंतर जे आपण आहोत त्याच्या क्रिया आतमध्ये चालू पाहिजे आणि वरच्या क्रिया तर चालूच राहतात. खाणं पिणं उठणं बसणं राहणं सगळ्या गोष्टी. त्या क्रियेवरून काय आपली ओळख थोडीच असते. आपली ओळख आपली जी जाणीव आहे त्याच्यावर आपली ओळख असते. आणि एकदा का मूळ स्वरूपाची ओळख झाली मग तो या देहाच्या बांधोडी न पडिजे या पदाला प्राप्त होतो. सुख दुःखाच्या सागरी न बुडीजे या पदाला प्राप्त होतो. आणि सुखे सुखरूप होईजे माझे अंग त्याच्या स्वरूपाला तो प्राप्त होतो. आयसा त्वा मज आथिला होसी मग माझी या स्वरूपा पावसी, त्याशिवाय नाही. म्हणजे स्वरूपाची ओळख होणं हे सगळ्यात आधी गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण आपलं रूप पाहतो त्याच्यानंतरच आपण त्याचा शोध घेऊ शकतो, अन्यथा त्याचा शोध घेता येणार नाही. खूप जास्त गरजेची गोष्ट आहे. भ्रम आहे संसारामध्ये, भ्रांतीमध्ये जीवन जगतात माणसं. नाही त्या गोष्टीला सत्य समजतात, का भ्रमात जगतात. भ्रमात. विश्वव्यापक भगवान परमात्मा ही त्याची माया आहे खरं तर, पण तो जीव मायेच्या अधीन होतो आणि म्हणून त्याचे खेळ चालतात. तो जर ब्रह्माच्या जर अधीन झाला तर हे त्याच्यावर खेळाचा परिणाम त्याच्यावर होणार नाही, पण तो मायेच्या अधीन होतो. म्हणजे काय शब्द? यत प्रतियत न प्रतियत चात्मनी तद विद्यादात्मनो मायाम यथा भासो यथा तम रितेर्थम यत प्रतियत. म्हणजे काय? जे प्रतीत होत नाही ते सुद्धा प्रतीत करणारी माया आहे आणि जे प्रतीत व्हायला पाहिजे त्याला झाकवणारी माया आहे. यथा भासो यथा तम यथा महंती भूतानी यथेशुजा प्रविष्टानो
आणि प्रविष्टान्य प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम, भास निर्माण करते फक्त. हा असत्य वस्तूला झाकून टाकते. आणि आपण मायेच्या अधीन झालो की आपण भास जो प्रगट केलाय त्याला सत्य समजायला लागतो, आणि त्याच्या पाठीमागे जे मूळ सत्य आहे त्याला विसरून जातो, त्याला विनमुख होऊन जातो, आणि जे भास आहे जो भ्रम आहे त्यालाच आपण खरं समजायला लागतो. मग कमीत कमी जाणकार माणसाने तरी भासामध्ये गुंतलं नाही पाहिजे, भ्रमामध्ये राहिलं नाही पाहिजे. कमीत कमी जाणकार माणसाने. हा, कारण की त्यांच्याकडे तो अधिकार असतो, त्यांनी तरी गुंतलं नाही पाहिजे. बरं, गुंतलं नाही हे कधी शक्य आहे? ज्यावेळेस खऱ्या अर्थाने स्वतःच्या स्वरूपाची ओळख होईल तेव्हाच तो गुंतणार नाही बरं का. वरवर परमार्थ असेल ना तर तो काही कालावधी राहील तसा, पण जास्त कालावधी राहू शकणार. प्रपंचाचे आघात झाले, मायेचे आघात झाले की तो गुंतला, अडकला. पण जो खऱ्या अर्थाने ज्याचा बुद्धीचा निश्चय झालेला आहे तो अडकू शकत नाही. मग बुद्धीचा निश्चय होण्यासाठी आधी दर्शन होणं गरजेचं आहे. दर्शन झाल्याच्या नंतरच मी हे आहे याचा निश्चय होईल. साक्षात्कार झाल्याशिवाय उपाधी जाऊ शकत नाही, आणि उपाधी गेल्याशिवाय आपल्याला भगवान परमात्म्याचं दर्शन होऊ शकत नाही. हा, हे सगळ्या गोष्टी एकमेकाला अशा बांधलेल्या आहेत. चला, झालेली सेवा संतांच्या साधूच्या चरणावर समर्पित करतो आणि वादनीला पुन्हा विराम देतो.